या व्हिडिओमध्ये आपण सर्व डेट रिलेटेड डेट मंथ इयर ह्या रिलेटेड जेवढे पण फॉर्म्युले आहेत ते आपण सर्व कवर करायचा प्रयत्न केलेला आहे. मोस्टली हे यूज होतात जे लॉजिस्टिक्समध्ये आहेत किंवा जे परचेस डिपार्टमेंटमध्ये आहेत. समजा आज परचेस आहे, त्यानंतर 90 डेजमध्ये आपल्याला ते पेमेंट क्लिअर करायचं, मग एक्झॅक्ट तारीख कशी काढायची, किंवा प्रोडक्शनमध्ये आहेत की आज प्रोडक्ट प्रोड्यूस झालं आहे, त्यानंतर 6 महिन्यांनी ते एक्सपायर होणार, मग एक्झॅक्ट तारीख कुठची टाकायची पॅकेटवर. तर त्याच्यामध्ये जे काय काय फॉर्म्युले यूज होतात ते सगळे आपण ह्या टॉपिकमध्ये कवर केलेले आहे. तर आपण स्टार्ट करूया. तर आता इथे पहिला आहे टुडे इज इक्वल टू टुडे टॅब ओपन ब्रॅकेट शिफ्ट दाबून 0 एंटर. जी तुमच्या सिस्टमला तारीख असेल, जी तुमच्या पी सीला तारीख असेल ती इथे शो होते. त्यानंतर आहे नाव. ह्याच्यामध्ये काय होतं तर आजची तारीख आणि टाईम हे सर्व काही येतं त्याच्यामध्ये. इज इक्वल टू नाव ओपन ब्रॅकेट म्हणजे टॅब आणि क्लोज ब्रॅकेट एंटर. म्हणजे तारीख आणि टाईम. म्हणजे हा तुम्ही फॉर्म्युला कशासाठी यूज करू शकाल, जर तुम्हाला समजा एखादा टास्क दिला आहे आणि त्याच्यासोबत त्या टास्क कधी कंप्लीट होते त्याची एक्झॅक्ट टाईम आणि डेट टाकायची असेल तर त्याच्यासाठी तुम्ही हा यूज करू शकता. पण आता हा फॉर्म्युला यूज करताना एक काळजी घ्यायची की हा फॉर्म्युला कॉपी करून लगेच पेस्ट स्पेशल मारायचा, कारण का काही मिनिटांनी हे जे इथले टाईम असतात ते चेंज होतात. जर समजा मी हीच जर फाईल उद्याला ओपन केली तर ह्याच्यामध्ये टाईम आणि डेट हे सर्व काही बदललेलं दिसेल. त्यामुळे हा फॉर्म्युला पेस्ट स्पेशल करणं खूप गरजेचं आहे. त्यानंतर इथं काय करायचं तर इज इक्वल टू करून पहिली जी तुमची जी तारीख आली असेल ती एंटर करून घेऊया. इज इक्वल टू परत जी तारीख आहे ती परत इज इक्वल टू. आणि त्यानंतर आता तुम्हाला जर समजा इमॅजिन करा की अशी तारीख दिलेली आहे आणि तुम्हाला त्याच्यातला डे साईडला करायचा आहे, तर तुम्ही काय यूज कराल, डेचा फॉर्म्युला इज इक्वल टू डे टॅब एंटर. तसंच जर समजा तुम्हाला मंथ साईडला करायचं असेल तर इज इक्वल टू मंथ टॅब ओपन ब्रॅकेट, त्यानंतर जी तारीख असेल ती सिलेक्ट करायची एंटर. त्यानंतर इकडे इयर काढायचं असेल तर इज इक्वल टू इयर टॅब आणि एंटर. आता तुम्ही म्हणाल की हे डायरेक्टली पण 29 लिहू शकलो असतो आपण, किंवा इथं डायरेक्टली 6 मंथ. हे काय तर सिंगल डेट दिले म्हणून. जर तुम्ही इमॅजिन करा तर तुमच्याकडे मल्टिपल डेट्स दिले असतील आणि त्याच्यातली मंथ किंवा डेट साईडला करायचं असेल तर तुम्हाला हे फॉर्म्युले खूप उपयोगी येतात. त्यानंतर जर समजा तुम्हाला वेगवेगळ्या सेलमध्ये डे, मंथ आणि इयर हे सगळं दिलं असेल आणि त्यांची जर तुम्हाला डेट तयार करायची असेल तर तुम्ही डेटचा फॉर्म्युला यूज करू शकता. टॅब फॉर्म्युला जसं सांगतोय त्याप्रमाणे आपण जायचं. इयर कॉमा मंथ कॉमा आणि डे एंटर. पहिला स्क्वेअर आहे तो तुम्हाला पहिला प्रॅक्टिस करायचा आहे, त्यानंतर मग खालचा स्क्वेअर आहे तो सॉल्व करायचा आहे. आणि प्रॉपर नोट डाऊन करून घ्या कशासाठी कुठचे फॉर्म्युले आहेत ते. मी आजच्या डेटमध्ये 30 डेज ॲड करतो. इज इक्वल टू आजची डेट प्लस 30 डेज ॲड, परत इज इक्वल टू आजची डेट मायनस 30 डेज. म्हणजे काय तर दोन्ही आपल्याला गोष्टी मिळाल्या. आजपासून 30 दिवसांनी काय येणार आहे तारीख ती, प्लस आजपासून 30 दिवस अगोदर काय तारीख होती ती. ई डेट. ई डेट मेनली यूज केला जातो जर समजा तुम्हाला एखादी तारीख दिली असेल आणि त्याच्यामध्ये 6 महिने ॲड करायचे असतील किंवा इयर ॲड करायचं असेल तर आपण ई डेटचा फॉर्म्युला आहे तो यूज करू शकतो. तर इज इक्वल टू ई डेट टॅब स्टार्ट डेट कॉमा मंथ ॲड करायचे आहेत. म्हणजे काय तर 6 महिन्यांनी काय एक्झॅक्ट तारीख असेल तर इथे मला एक्झॅक्ट 30 तारीख आली. हे मेनली यूज केले जातात प्रोडक्शनमध्ये वगैरे. म्हणजे आज जर प्रोडक्शन झालं असेल तर त्याची 6 महिने एक्सपायरी काढायची असेल तर हा फॉर्म्युल्याचा यूज केला जातो. त्यानंतर आजपासून 6 महिने अगोदरची तारीख सेम तसंच ई डेट टॅब स्टार्ट डेट कॉमा -6 एंटर. त्यानंतर तुम्ही इथे 8 मंथ्स ॲड करू शकता, 8 मंथ्स लेस करू शकता. त्यानंतर इथं सेम तसंच आपल्याला काय करायचं आहे तर आजच्या तारखेमध्ये 5 इयर ॲड करायचे आहेत. हे जे मी वरची तारीख आणतो आहे ती सगळी मी इज इक्वल टू करूनच आणतो आहे, किंवा तुम्ही मॅन्युअल पण टाईप करू शकता. इज इक्वल टू ह्याच्यामध्ये पण फॉर्म्युलाच येईल ई डेटचा. ई डेट स्टार्ट डेट कॉमा महिने ॲड करण्यासाठी आपण काय करणार तर 5 वर्ष आपल्याला ॲड करायची आहेत, पण फॉर्म्युला तर मंथचाच दाखवतो आहे. मग आपण त्याला मंथमध्ये कन्वर्ट करायचं. 60 येईल इथे. 60 मंथ येतात 5 इयर्सचे. इथे बरोबर एक्झॅक्ट 2031 आलं आहे. त्यानंतर आजपासून
5 वर्ष अगोदरची तारीख काढायची असेल तर इज इक्वल टू ई डेट टॅब स्टार्ट डेट कॉमा -60 प्लस सिनॅरिओज सॉल्व करायचे आहेत. मी इथे थोडंसं झूम करतो. इथं काय आहेत तर काही फूड्स आहेत आणि त्यांच्या मॅन्युफॅक्चरिंग डेट आहेत. त्यानंतर इथे गुड्स ज्या वेळेला बनतात त्याच्या 4 महिन्या अगोदरची तारीख आणि त्यानंतर जे मॅन्युफॅक्चर होतं आहे त्याच्यानंतर 6 महिन्यांनी त्यांच्या एक्सपायरीची तारीख आणि एक्सपायरी डेटचीच मंथ साईडला करायचे आहेत आणि डेट साईडला करायचे आहेत. मी आता इथे काय करतो तर एक प्रोडक्ट सॉल्व करतो. पहिले हे तुम्हाला सॉल्व करायचं आहे व्हिडिओ इथेच पॉज करून. नंतर मग जर नाही किंवा क्रॉस चेक करायचं असेल तर यूज करू शकता किंवा जर नाहीच जमलं तर कसं यूज करायचं ते बघू शकता. इथे इज इक्वल टू फॉर्म्युला लागेल इथे ई डेटचा टॅब मॅन्युफॅक्चरिंग डेट कॉमा -4 कारण का आपल्याला 4 महिने अगोदरची तारीख काढायची आहे. ठीक आहे. त्यानंतर एक्सपायरी डेट काय येईल तर जे बनतं प्रोडक्ट त्याच्या पुढे 6 महिन्यांनी तर इज इक्वल टू ई डेट टॅब स्टार्ट डेट कॉमा 6 एंटर. त्यानंतर इथे आपल्याला काय करायचं आहे तर मंथ कॅल्क्युलेट करायचं आहे. म्हणजे काय तर इथे जे मंथ येतील ते आपल्याला इथे साईडला करायचे मंथ. तर मग ते कसे काढणार तर इज इक्वल टू मंथ टॅब जो एक्सपायरी डेट आहे तो एंटर. त्यातला मंथ साईडला आला. त्यानंतर डे साईडला करायचे असेल तर इज इक्वल टू डे टॅब. ह्या शीटमध्ये तुम्हाला पहिलं काय करायचं आहे तर इथे पहिले क्लिक करायचं आहे. त्यानंतर इथे डबल क्लिक करायचं आहे कारण का इथे बऱ्याच जणांच्या हॅश असतात. ते कॉलम ॲडजस्टमेंट कसे करायचे ते मी दाखवलं. त्यानंतर इथे जे प्रोडक्ट बनतं आहे म्हणजे एखादं मेडिसिन बनतं आहे त्याच्या 2 वर्षानंतर ते एक्सपायर होणार आहे. मग आपल्याला इथे एक्सपायरी डेट कॅल्क्युलेट करायची आहे. तर इथे कुठचा फॉर्म्युला लागेल हे तुम्हाला पहिलं तुमच्या शीटमध्ये ट्राय करायचं आहे आणि नाहीच जमलं किंवा जमलं असेल तर क्रॉस चेकिंग किंवा थोडंसं हेल्पसाठी तुम्ही ही व्हिडिओ पुढे बघू शकता. तर इथे फॉर्म्युला यूज होईल ई डेटचा. इथे मी दाखवतो इज इक्वल टू ई डेट टॅब स्टार्ट डेट कॉमा मंथ 6 नाही तर 12 इयर्स आहेत 2 इयर्स आहेत त्यामुळे 24 मंथ्स एंटर. इथे बरोबर 2 इयर पुढची आपल्याला डेट आली आहे. त्यानंतर मी इथे काय केलं तर हा फॉर्म्युला आहे तो कॉपी पेस्ट करून सगळ्यांना लावणार. मग ज्या वेळेला जशी इथे तारीख असेल त्याच्या पुढचे जे आहेत त्या डेट ॲटोमॅटिकली येत जातील.